जिल्ह्यातीलच नाही तर या संपूर्ण कोकण पट्ट्यातील कुठचंही राजकारण असू दे, रविदादा ज्या दिवशी येऊन तिथं स्थानापन्न होतात तो विजय आमचा असतो। आपल्या प्रत्येक निवडणुकीच्या विजयाचं समीकरण म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला संबोधित करतायत। सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करायचे आहेत आणि आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। अच्छा, सावंतवाडी या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणेजी, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी, आदरणीय लखमराजे भोसलेजी व या निवडणुकीला ज्या नगराध्यक्ष पदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज हा भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे भरला आहे अशा श्रद्धाताईजी, सर्व भारतीय जनता पार्टीचे व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, आदरणीय सर्व या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण उमेदवार जे उभे आहेत ते सर्व उमेदवार आणि सावंतवाडी शहर म्हणून या निवडणुकीकडे जे लक्ष घालतायत असे एक युवा नेतृत्व विशाल परबजी, मोठ्या संख्येने उपस्थित सावंतवाडी शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, खरं तर सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे। या निवडणुकीकडे आपण सर्वजण हे कशा दृष्टिकोनातून पाहता हे मला माहीत नाही, परंतु हे सावंतवाडी शहर जे आहे, हे सावंतवाडी शहर या ठिकाणी असणारे मतदार 18, 19, 20 हजार जे मतदार आहेत, हे मतदार हे ठरवणार आहेत की या निवडणुकीमध्ये त्यांचं मत कोणाच्या पारड्यात टाकायचं। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळजवळ दोडा मार्ग पासून त्या आंबोलीच्या त्या टोकापर्यंत असणाऱ्या प्रत्येक गावातील असणारा प्रत्येक नागरिक, ज्याला फ्लोटिंग पब्लिक ज्याला म्हणतात, की रोज काही ना काहीतरी कामानिमित्त, आरोग्याच्या सेवेनिमित्त किंवा काहीतरी बाजारासाठी तरी हा सावंतवाडी शहरात येतो। त्यामुळे 2 लाख पेक्षा जास्त नागरिक हे पूर्णच्या पूर्ण सावंतवाडी आणि या शहरावरती, इथल्या असणाऱ्या परिसरावरती त्याचा असणारा नागरी सुविधांचा बोजा ज्याला म्हणतात, हा बोजा जो आहे
तो या शहरावरती स्वाभाविकपणे पडत असतो। त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करणं, माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी या सावंतवाडी शहराबद्दल आणि सावंतवाडी शहरातील असणाऱ्या अनेक विषयांबद्दल चर्चा केली आहे। परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ज्या श्रद्धाताई या निवडणुकीला उभ्या आहेत, या निवडणुकीला उभ्या का आहेत, तर त्या पाठीमागचा त्यांचा असणारा उदात्त हेतू की इथल्या असणाऱ्या प्रत्येकाला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी जे आयुष्यात शिकली, मला जे आयुष्यात शिकता आलं, बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये माझा असणारा अभ्यास, या सगळ्या गोष्टीचा फायदा हा सावंतवाडी मधील असणाऱ्या त्या प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक त्या बहिणीला मी 10,000 पेक्षा जास्त महिलांना रोजगाराची संधी येणाऱ्या काळात प्राप्त करून देईन। विचार किती मोठा आहे। रोजगाराची संधी प्राप्त करून देणं याचा अर्थ काय, तर खऱ्या अर्थाने या सावंतवाडी शहरामधील असणारं ते प्रत्येक कुटुंब, त्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जो कुटुंबातील असणारी माता भगिनी आहे तिला प्रत्येकाला मी आधार देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन। हा विचार किती वेगळा आहे हा आपण सर्वांनी समजला पाहिजे। त्यांनी राजघराणा म्हणून त्यांच्या असणाऱ्या पूर्वजांनी, खरं तर मी सुद्धा सावंतवाडीच्या असणाऱ्या आजूबाजूच्या एका गावामधील गाव आहे तळवडा, त्या गावातील मी स्वतः, माझे मामा त्या गावचे, त्यामुळे लहानपणापासून आजपर्यंत सुट्टीच्या दिवशी जेव्हा जेव्हा कधीतरी एक आकर्षण असतं। मुंबईत जन्माला आलो, परंतु आकर्षण काय, तर आकर्षण की मोती तलावावरती संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी मला गेलं पाहिजे, हे माझ्या आईकडे मी नेहमी सांगायचो। आणि माझी आई मला त्या तळवडा गावापासून इथपर्यंत त्या 7 दिवसातून एकदा तरी या मोती तलावावरती घेऊन यायची। त्याचं कारण काय, तर एक निसर्गाच्या, कधीतरी तुम्ही पाहिलं असेल अनेक चित्रपट की जे लाखोची कमाई करतात, कोकणाचा निसर्ग हे दाखवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला ते वरून शूटिंग करतात, ड्रोनने शूटिंग करतात, आणि या ड्रोननी शूटिंग करून इथला असणारा तो राजवाडा, तो भव्य राजवाडा दाखवतात आणि त्याच्या आजूबाजूचा असणारा हा मोती तलाव दाखवतात आणि करोडो रुपये कमवण्याचं काम करतात। हे वैभव ते प्राप्त कोणामुळे करतात, तर त्यावेळेच्या काळामध्ये कोणीतरी असा विचार केला की या शहराला अशा पद्धतीचा एक मोती तलाव असला पाहिजे। तुम्ही आम्ही सर्वजण एखादं कोणतंही शुभ कार्य करतो, घरात लग्न असो, साखरपुडा असो, बारसा असो, किंवा कोणता तरी एक व्यवसाय करायचा असेल, तर मीच काय, आमच्या समोर असणारे विरोधक असतील, सर्वजण, प्रत्येक जण पाटेकराला आठवण केल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही। आणि हा पाटेकर कोणाच्या बरोबर आहे
तर तो लखमजी असतील यांच्या कुटुंबाबरोबर कित्येक वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी एक घर बांधलंय आंबोलीच्या खाली, छोटस घर, तिथे असणारी वस्ती. बऱ्याच वेळेला आध्यात्मिक विषयाशी माझा असणारा संबंध वेगळा आहे, पण त्या ठिकाणी असणारं दानोली आहे. या दानोलीला असणारं साटम महाराजांचा मठ आहे. वर्षानुवर्ष मी त्या ठिकाणी जातोय. या मठामध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की त्या मठामध्ये सुद्धा सेवेचं व्रत जर कोणी घेतलं असेल तर ते सुद्धा या राजघराण्याने घेतलं, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. फक्त चर्चा नाहीये, आध्यात्मिक विषयाची फक्त चर्चा नाही, तर आध्यात्मिकाची खरंच जोड जर कोणी देऊ शकत असेल तर या सगळ्यांनी देण्याचं काम केलं आहे. सोपं नाहीये, सोपं नाहीये. आज सावंतवाडी मधील असणारा प्रत्येक जण, मी बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार करतो की माणूस, ज्या व्यक्ती असतात त्याचा एक स्वभाव गुण असतो, त्याला नेहमीच, पत्रकार बंधूलो, त्याला नेहमीच मागे काय कोणी केलं ते विसरायची फार सवय असते की नाही? का नाही? तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. विसरण्याची फार मोठी सवय माणसाचा गुण आहे, अडचण काहीच नाही. या संपूर्ण सिंधुदुर्ग असेल, या सगळ्या सिंधुदुर्गाला माहित असलं पाहिजे की या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये लोड शेडिंग किती तास होतं. 6, 8 तास लोड शेडिंग. पण हे लोड शेडिंग मुक्त करण्याचं काम कोणी केलं तर ते एकमेव व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. सोपं नाहीये. विचार केला आणि ते पूर्णत्वाकडे नेलं. या शहरामध्ये आपण सर्वजण 2 लाखापेक्षा जास्त जण हे रोज प्रातः काळापासून रात्री झोपेपर्यंत लागणारी पाणी ही व्यवस्था ही त्यावेळच्या काळामध्ये ज्यांनी कोणी विचार केला की या शहराला एक चांगल्या पद्धतीने कुठेही विजेचा वापर न करता पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, असा विचार जर कोणी केला असेल तर याच कुटुंबातील असणाऱ्या पूर्वजांनी केला. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की रोज ज्या वेळेला घरातील नळ आपण उघडू त्यावेळेला 2 तारखेला मतदान करायच्या अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे पाणी जे आहे, हे पाणी हे कुणाच्या तरी पुण्याईमुळे, ईश्वराची तर देण आहे पाऊस, परंतु ते साठवणूक करण्यासाठी ते सर्व विचार केला. कारण ही सर्व मंडळी कदाचित दूरदृष्टी ठेवून होती. एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल, त्या शहराला एका वेगळ्या दिशेने न्यायचं असेल तर त्या ठिकाणी दूरदृष्टी असणारं एक व्यक्तिमत्व असावं लागतं की दूरदृष्टीने विचार करावा लागतो. या शहराची असणारी त्यावेळेची ड्रेनेज लाईन असेल, ही त्यावेळेच्या काळात करण्याचं काम त्यांनी केलं. आज लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे आज आपल्याला
यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. सोपं काम नाहीये. आणि त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे. एक विचाराचं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे. एक विचाराचं सरकार असलं, पार्लमेंट टू पंचायत ज्याला म्हणतात, तर प्रत्येक धोरणं जी आहेत त्या धोरणाचा योग्य प्रकारे उपयोग करता येतो. एक विचाराचं सरकार असेल तर निधी, विकासात्मक निधी आणि विकासाची गंगा सुद्धा आपल्या शहरामध्ये आणणं अतिशय सोपं होतं. त्यामुळे एक विचाराचं सरकार आणण्यासाठी याचं उदाहरण म्हणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. यापूर्वी ज्यावेळेला निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला नगर परिषद, ही वेंगुर्ला नगर परिषद त्यावेळेच्या काळामध्ये पूर्ण बहुमतासकट भारतीय जनता पार्टीची त्यावेळेला दिली. तुम्ही पाहिलं असेल की वेंगुर्ला शहर, वेंगुर्ला नगर परिषद, या वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये आपण जवळजवळ 22 ते 23 प्रकल्प, मग त्या ठिकाणची असणारी पाण्याची व्यवस्था, तिथलं असणारं धरण तलाव, तिकडचं असणारं मच्छी मार्केट, तिकडची असणारी नगर परिषद, तिकडचं असणारं नाट्यगृह, तिकडच्या असणाऱ्या बागा, तिकडच्या असणाऱ्या पर्यटनाच्या सगळ्या व्यवस्था, 22 ते 23 प्रकल्प एक विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी त्याही वेळेला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होते आणि देवेंद्रजी हे मुख्यमंत्री होते. त्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्या ठिकाणी देता आला आणि त्यामुळे काही धोरणांमध्ये जो बदल होता तोही करता आला. त्यामुळे विकास गतिमान पद्धतीने करता आला. वेंगुर्लामध्ये वेगवेगळ्या केंद्र असेल राज्याची अनेक पारितोषिकं का मिळाली, आदर्शवत असं अशी नगर परिषद त्या ठिकाणी का करता आली, तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं. माझी सावंतवाडीकरांना विनंती आहे की तुम्ही एक गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य तुम्हाला आम्हाला सर्वांना शाश्वत करायचं आहे. इथलं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं करायचं आहे. इथल्या असणाऱ्या विद्युत वाहिन्या या भूमिगत करायच्या असतील, इथल्या असणाऱ्या डे नाईट लाईन्स असेल किंवा इतर जे प्रकल्प निधी अभावी अपुरे राहिले असतील, या सर्वांना गतिमान पद्धतीने पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदींचा आशीर्वाद, देवेंद्रजींच्या असणारी दूरदृष्टी या सावंतवाडी शहरावरती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून इथे असणारा प्रत्येक नगरसेवक जो उच्च शिक्षित आहे, प्रत्येक जण ज्याला सावंतवाडीच्या बाबतीमध्ये काळजी आहे, असा प्रत्येक जण या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे. प्रत्येक नगरसेवकाला आपल्याला सर्वांना तीन उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे. 2 तारखेला कमळासमोर बटन दाबलं
तर आपलं मतदान जे आहे कमळ दाबलं याचा अर्थ नरेंद्र मोदींना मतदान आहे. कमळ दाबणं याचा अर्थ आपण सर्वांनी लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांना मतदान करणं आहे. कमळ दाबणं याचा अर्थ आपण विकासाला मतदान करणार आहात हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. आणि कमळ दाबणं याचा अर्थ आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी करता आहात हे लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धाताईंना मतदान, सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान हे का गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या. एका ठिकाणी धुळ्यामध्ये सुद्धा अशाच आमचे मित्र जयकुमारजी रावल यांच्या आई या त्या ठिकाणी 73 वर्षानंतर असा विचार केला की त्या निवडणुकीला उभ्या राहतील. राणी साहेब आहेत त्या सुद्धा 26च्या 26 त्या भागातील लोकांनी 26 उमेदवार हे बिनविरोध केले आणि नगराध्यक्षाच्या त्यांना सुद्धा बिनविरोध केलं. का केलं तर तो विश्वास, त्यांनी केलेलं काम, या घराण्याने केलेले पूर्णच्या पूर्ण विषय हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी आपणा सर्वांना विनंती करणार आहे की हे शहर आणि या शहरामध्ये माझी श्रद्धाताईंना विनंती आहे. श्रद्धाताई, तुमच्या रूपाने देवेंद्रजींना मी नक्की सांगणार आहे. खरं तर या सभांना देवेंद्रजी स्वतःच येणार होते. सिंधुदुर्गामधील असणारा प्रत्येक या सभांना त्यांनी यायचं होतं, परंतु प्रत्येक ठिकाणी जाणं योग्य नाही आणि वेळही पुरत नव्हता. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं या सिंधुदुर्गामधील असणारी प्रत्येक नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या. मी या संपूर्ण सिंधुदुर्गाला दत्तक घेतल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धाताई, तुम्ही डायरेक्ट सांगा की हे सरकार, या सरकारने, केंद्रातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने या नगरपालिका दत्तक घेतलेल्या आहेत. त्यामुळे या दत्तक घेतलेल्या या सगळ्या नगरपालिका पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या. मी तुम्हाला खात्रीने सांगतो देवेंद्रजी एक द्रष्टा नेतृत्व आहे. वेगवेगळ्या पद्धतीने देशाला आणि महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं ठरवलं आहे. सिंधुदुर्ग सुद्धा आदरणीय दादा असतील, आपले दादा नेहमी असं सांगण्याचा प्रयत्न करतात, ज्या जीडीपी बद्दल सांगत असतात. खरं तर जीडीपी बद्दल खऱ्या अर्थाने जर कोणी विचार केला असेल त्या जीडीपी वाढवण्याच्या संदर्भातला, तर त्याचा विचार श्रद्धाताई तुम्ही केलाय. तुम्ही रोजगाराची निर्मिती करण्याचा जो विचार करताय हा विचार खरं तर नारायण राणे साहेबांचा आहे, दादांचा आहे. त्यांनी पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याला पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये तुमचं एक पाऊल पुढे आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या सगळ्या अभ्यासाचा असेल, शिक्षणाचा असेल, योग्य प्रकारे वापर करून या शहराला एक वेगळं असं स्वरूप निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. माझी आपणा सर्वांना विनम्र विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्व इथले असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या. चिंता इथल्या आरोग्याची पालकमंत्री म्हणून मलाही असं वाटायचं की या शहरामध्ये आपल्याला कुठेही डॉक्टर्स अवेलेबल ज्या वेळेला करता येत नाहीत, 46-48 पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी असणाऱ्या जेवढे PSC सेंटर्स होते, मी पालकमंत्री या शहरात घेतला नाही, अपघातानेच होतो. परंतु लक्षात ज्या वेळेला आलं
त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की या सर्व ठिकाणी 20 ते 22 ठिकाणी PSC मध्ये टेलिमेडिसिन सुरू केलं. आज मुंबईमधले असणारे डॉक्टर्स हे त्या ठिकाणी सल्ला देत आहेत. जनरिक मेडिसिन त्या ठिकाणी मोफत दिलं जात आहे. या सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आरोग्याची सेवा करण्याचं काम तेव्हापासून आजपर्यंत होत आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आरोग्याचे फक्त आश्वासन न देता शाश्वत असं काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे हा विचार श्रद्धाताई आणि त्यांच्या बरोबर असणारी टीम करतायत. देवेंद्रजी त्यांच्या पाठीशी राहणार आहेत. त्यामुळे विश्वास ठेवा. 2 तारखेला होणारं मतदान हे विकासाला असलं पाहिजे. 2 तारखेला होणारं मतदान हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना असलं पाहिजे. 2 तारखेचं होणारं मतदान आदरणीय देवेंद्रजींना असलं पाहिजे. 2 तारखेला होणारं मतदान आदरणीय राणे साहेबांना असलं पाहिजे. आणि 2 तारखेचं होणारं मतदान आदरणीय नितेश राणे यांना असलं पाहिजे. 2 तारखेचं मतदान आदरणीय श्रद्धाताई आणि त्यांच्या बरोबर उभ्या असणाऱ्या सर्व नगरसेवकांना म्हणजे कमळाला असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी काम करूया एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर एक प्रवेश आपण घेतोय. प्रभाग क्रमांक 7च्या सगळ्या महिला रणरागिणी इथं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. साक्षी गवस, प्रभाग क्रमांक 7. साक्षी गवस, निलिमा टिळवे, साक्षी टिळवे, अश्विनी सावंत, आरती कुमार, सुचिता खानोलकर, अनिका हवालदार, कादंबरी राणे, भाग्यश्री भराडी, सुष्मिता पेडणेकर, जान्हवी सावंत, प्रिया पालेकर, सविता सहानी आणि प्रकाशनी ठाकूर या सर्व प्रभाग क्रमांक 7च्या रणरागिणी आज भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सहभागी होत आहेत. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि त्यांच्याबरोबर सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. भारतीय जनता पार्टीचा झेंडा भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सहभागी होणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 मधल्या या सर्व रणरागिणी ज्यांचं आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय इथं प्रवेश सोहळा पार पडतोय. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय नितेश राणे साहेब, आदरणीय प्रभाकर सावंत, अतुलजी काळसेकर, विशाल परब, वेदिकाताई परब, मनोज नाईक, लखमराजे भोसले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे जोरदार टाट दीपेश शिंदेसाठी सुद्धा झाला पाहिजेत. सुंदर वेशभूषा करून दीपेश आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित आहे. त्याचं सुद्धा कौतुक मनापासून अभिनंदन. विजय भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे. इथं आजच्या या सभेसाठी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांच्यासोबत सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब विशेष उपस्थिती या प्रचार सभेसाठी त्यांनी दर्शवली. त्याबद्दल सुद्धा भारतीय जनता पार्टी सावंतवाडीच्या वतीने मी त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. सोबतच सन्माननीय आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब, त्यांच्यासोबत अतुलजी काळसेकर, सन्मान्य श्वेता कोरगावकर, सन्मान्य विशालजी परब साहेब, सन्माननीय वेदिकाताई परब, सन्मान्य श्रद्धाराजे भोसले, सन्मान्य महेशजी सारंग, सन्मान्य मनोज नाईक, सन्मान्य हितेन नाईक, युवा मोर्चा शहर अध्यक्ष, सन्मान्य संदीप गावडे, सन्मान्य लखमराजे भोसले, सन्मान्य गौरव जाधव, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच जे उमेदवार आता या निवडणूक